मुंबईमध्ये नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तर जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। 5 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजल्यापासून ते 6 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 30 तास मुंबईच्या काही परिसरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। संबंधित परिसरातील नागरिकांनी आदल्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा, तसेच पाणी पुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा। जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी उकळून गाळून प्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।